महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा होतात का? पण हा पैसा फक्त आर्थिक मदत आहे का, की महिलांच्या आयुष्यात बदल घडवणारी एक नवीन सुरुवात आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. नमस्कार बहिणींनो आणि भावांनो, आज आपण अशा एका योजनेबद्दल बोलणार आहोत जिच्यामुळे महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या आयुष्यात बदल घडत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही फक्त आर्थिक मदत देणारी योजना नाही, तर महिलांना आत्मविश्वास आणि स्वावलंब देण्याचा एक प्रयत्न आहे. घरातील महिला दिवसभर कुटुंबासाठी मेहनत घेत असते. घर सांभाळणे, मुलांची काळजी घेणे, ज्येष्ठांची सेवा करणे अशा अनेक जबाबदाऱ्या ती पाडत असते. मात्र या कामांना अनेकदा आर्थिक मूल्य दिले जात नाही. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयेची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम कदाचित मोठी वाटणार नाही, पण अनेक कुटुंबांसाठी ती महत्त्वाचा आधार ठरत आहे. महागाईच्या काळात घर खर्च भागवण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा छोट्या मोठ्या गरजांसाठी या पैशांचा उपयोग केला जात आहे. या योजनेमुळे अनेक महिलांना स्वतःच्या नावाने पैसे मिळत आहेत, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत आहे. आर्थिक स्वातंत्र्याची एक छोटी सुरुवात या योजनेतून होताना दिसत आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. आधार कार्ड, बँक खाते आणि eKYC प्रक्रिया पूर्ण असणे गरजेचे आहे. अनेक वेळा कागदपत्रांमधील त्रुटीमुळे लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. आजकाल सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या बातम्या आणि अफवा पसरत असतात, त्यामुळे कोणतीही माहिती खरी मानण्यापूर्वी अधिकृत सरकारी स्रोत तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चुकीच्या माहितीकडे दुर्लक्ष करून योग्य माहितीवर विश्वास ठेवणे हीच शहाणपणाची गोष्ट आहे. लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते. आर्थिकदृष्ट्या सक्षम महिला म्हणजे सक्षम कुटुंब आणि सक्षम समाज. त्यामुळे या योजनेकडे केवळ आर्थिक मदत म्हणून न पाहता सामाजिक बदलाचे साधन म्हणून पाहणे आवश्यक आहे. मित्रांनो, या योजनेबद्दल तुमचे मत काय आहे? ही योजना महिलांसाठी किती उपयुक्त ठरत आहे? तुमचे विचार कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा होतात का? पण हा पैसा फक्त आर्थिक मदत आहे का, की महिलांच्या आयुष्यात बदल घडवणारी एक नवीन सुरुवात आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सविस्तर चर्चा केलो आहोत. सो तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बाय.